मित्रांनो नमस्कार. श्री मराठी स्टोरीमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. अनपेक्षित प्रेम भाग 5. घरी आल्यावर अबोली तिच्या रूममध्ये गेली. आजचा दिवस तिला नवीन स्वप्न दाखवत होता. ती मंद मंद हसत होती. गोल गोल गिरक्या घेत बेडवर जाऊन बसली. ती इकडून तिकडून नुसती फिरतच होती. तिच्या आयुष्याच्या नव्या पर्वणीला सुरुवात झाली होती. तिचा आनंद तिच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता. दुःखात आपण एका जागी स्थिर बसतो, पण आनंद स्थिर शांत बसू देत नाही. या आनंदाला कारण म्हणजे अर्जुन. अर्जुनने तिचं पॅशन ओळखलं. आयुष्यात पहिल्यांदा तिच्या मनासारखं झालं. आणि ही गोष्ट तिच्यासाठी छोटी नव्हती. कधी कधी खूप दुःख सोसल्यानंतर मन आनंदाला आसुसलेलं असतं. झालेली छोटीशी गोष्टही चेहऱ्यावर हसू उमलवते. आणि अबोली आहेच छोट्या छोट्या गोष्टीत आनंद शोधणारी. ती जिना उतरून खाली आली. तेवढ्यात तिला समोर एक बाई मेन डोअरमधून आत येताना दिसली. तुम्ही कोण? अबोलीने पुढे होत विचारलं. मी काम करते इथे. वनिताताई दिसत नाही म्हटलं. आणि तुम्हाला पहिल्यांदाच बघते मी. तुम्ही? ती बोलली. अबोलीला काय बोलावं सुचेना. सुमनताई. अहो कुठे होत्या? कुठे तुम्ही? असू दे, आता पुन्हा 2-2 महिने गायब होऊ नका. काय? आणि ही माझी मैत्रीण अबोली. अर्जुनने तिची ओळख करून दिली. आणि अर्जुन घाईघाईतच बाहेर निघून गेला. अबोली सुमनच्या जवळ येत म्हणाली, मला अहो जाऊ करू नका तुम्ही. आणि वनिताताई ट्रिपला गेल्यात. येथील अजून 7-8 दिवसात. तिने फक्त मान हलवली आणि आपलं काम करायला आत निघून गेली. इकडे अर्जुन त्याच्या मित्राच्या घरी आला. अर्जुन म्हणाला, काय रे असं अर्जंट का बोलावलं? अर्जुनचा मित्र म्हणाला, अरे यार मी काय सांगतो ते आधी शांतीत ऐक. बघ रागवू नकोस. अर्जुन कपाळावर बोट घासत म्हणाला, काय झालंय सांगशील का आता? सौम्या आली आहे. तो घाबरतच म्हणाला. सौम्याचं नाव ऐकताच अर्जुनच्या तळपायाची आग मस्तकात गेली. अर्जुन म्हणाला, यासाठी बोलावलेस तुम्ही? मी नाही ओळखत तिला. तो तुसडेपणाने म्हणाला. मित्र म्हणाला, ऐक तर, तिचं काय म्हणणं आहे ऐकून तर घे. अर्जुनने त्याच्याकडे नजर वळवली. त्याच्या डोळ्यात भयंकर राग दिसत होता. त्याला तरीही त्याने स्वतःला शांत ठेवलं होतं. तो गप्प बसला. मला ओळखत नाहीस? मागच्या रूमच्या दार उघडत सौम्या समोर येत म्हणाली. अर्जुनने तिच्याकडे वळूनही पाहिले नाही. अर्जुनने त्याची कॉलर पकडत, तू नको मध्ये पडूस. जशी आली तशी जायला सांग. एवढं करून सवरून कुठल्या तोंडानं ही लोक फिरतात? आय डोंट अंडरस्टँड. त्याने अजूनही त्याची कॉलर सोडली नव्हती. सौम्या मध्ये पडली. त्याचा हात काढला आणि त्याच्यासमोर उभी राहिली. सौम्या म्हणाली, तू स्वतःला समजतोस कोण? हा सगळं तुझ्या मर्जीप्रमाणे व्हायला हवं? समोरच्याच्या मनाचा विचार केलायस का कधी? मी तुझ्यासाठी इकडे आले. आणि कोण? ते तुझे फ्रेंड्स. त्यांच्यावर इतका ट्रस्ट तुझा. मी काय करते, कुठे जाते, सगळ्यावर वॉच ठेवायचे. अर्जुन म्हणाला, तरी तुला जे करायचं होतं ते केलंस ना तू? अर्जुन आवाज चढवत म्हणाला. सौम्या म्हणाली, मी तुला चीट केलं नाही. आणि जे होतं ते मी सांगितलं ना तुला क्लिअर अर्जुन. सौम्या रडत म्हणाली. अर्जुन म्हणाला, उपकारच केले माझ्यावर? नाही, तुझी लायकी नाही माझ्यासमोर उभं राहायची. सौम्या म्हणाली, माझं जाऊ दे. तुझ्या घरी जी कोणी आले तिचं सांग मला आधी. हू इज शी? जरा थांबत तो तिच्या डोळ्यात रोखून म्हणाला, माय न्यू गर्लफ्रेंड. नाव क्लिअर? सौम्या डोळे विस्फारून त्याच्याकडे बघत राहिली. तिला काही बोलायला जागाच ठेवली नव्हती त्याने. तिला सांगायचं म्हणून अर्जुन रागात म्हणाला आणि तिकडे बाहेर पडला. घरी जायची इच्छा होत नव्हती त्याची. त्याने त्याच्यासाठी एक हाय हॉटेल रूम बुक केली आणि तिकडे निघून गेला. तो रूममध्ये आला आणि तसाच वॉशरूममध्ये फ्रेश व्हायला गेला. इतके दिवस मिळालेली शांतता पूर्ण भंग झाली होती. झालेल्या गोष्टींचा विचार करू लागला. जे अबोलीबाबत त्याने सांगितलं होतं ते साफ खोटं होतं. पण रागाच्या भरात तो पटकन बोलला गेला. इकडे अबोली तिच्याच विश्वात रममाण झाली होती. समोर आरशात स्वतःला पाहायला गेली. अर्जुनचा विचार मनात येऊ लागला. गालावर आलेली बट कानामागे सारत खुदकन स्वतःशी
हसली. अचानक तिला समोर तिची परछाई तिच्याशी बोलते तिला भास व्हायला लागला. काय करते तू? अबोली. नाही. यू आर अट्रॅक्टेड टू हिम ऑर व्हॉट? ज्या माऊलीने तुला घरात आणून तुला आश्रय दिला, तुझ्यावर दया केली आणि तिच्याच मुलाबद्दल तू असं विचार करते, त्या नसत्या आल्या त्या दिवशी तर काय झालं असतं तुझं? तुझ्या सीमा विसरू नकोस. चुकीचं आहे हे. ती भानावर आली. इकडे तिकडे पाहिलं. बराच वेळ विचार करत ती तिथेच बसली. मला हे घर लवकरात लवकर सोडावं लागेल, तिने मनाशीच ठरवलं. अर्जुन दुसऱ्या दिवशी घरी आला. त्याचं डोकं ठणकत होतं. विचार करून त्याने घरात पाऊल ठेवलं तशी त्याची नजर अबोलीला शोधत होती. तो आत आला. सुमनताई किचनमध्ये काम करण्यात व्यस्त होती. तो ती राहत असलेल्या त्याच्या बाजूच्या रूममध्ये बघायला गेला. तिथेही ती नव्हती. कुठे गेली असेल? त्याने जरा आठवण्याचा प्रयत्न केला. हो, आजपासून तिची कथ्थक तालीम चालू होणार होती. तिकडेच गेली असणार, त्याने विचार केला. तो नाराज झाला. आज घर खायला उठत होतं त्याला. तेवढ्यात सुमनचा खालून आवाज आला. तो खाली गेला. डायनिंग टेबलवर त्याच्यासाठी नाश्ता तयार करून ठेवला होता. तो बसला आणि त्याने खायला सुरुवात केली. इतके दिवस अबोलीच्या हातचं खायची सवय लागली होती. भूक लागली असल्यामुळे तो नाश्ता त्याने कसाबसा संपवला आणि नंतर त्याच्या रूममध्ये निघून गेला. त्याने तिला कॉल करायचं ठरवलं, पण तिच्याकडे तर मोबाईल फोनच नाही. शिट म्हणत त्याने फोन तसाच बेडवर फेकून दिला. तो तिच्या वाटेकडे नजर लावून बसला होता. कधी कधी वाट पाहण्यात क्षणही युगासारखी भासतात. काही तासानंतर बाजूच्या रूममधून आवाज आला. त्याने कानोसा घेतला. तो लगबगीने उठला आणि तिच्या रूमच्या दिशेने निघाला. त्याने बघितलं ती बॅगेतून काहीतरी काढत होती. तिचा नुसता चेहरा पाहिला की त्याचं मन शांत होतं. आजपर्यंत त्याच्या लक्षात आलं नाही, पण तिच्या सहवासात त्याला विलक्षण प्रसन्नता जाणू लागली. तिचं लक्ष गेलं त्याच्याकडे. तो तिच्याकडे पाहत होता. तो जवळ आला. तिच्या हातात घुंगरू होते. तिच्या डोळ्यात त्याने चमक पाहिली. कशी झाली तालीम? अर्जुनने उत्सुकतेने विचारलं. अबोली म्हणाली, छान. आज फक्त माहिती घेतली नृत्य प्रकाराची. उद्यापासून सरावाची सुरुवात होईल. अबोली शांतपणे बोलली. अर्जुन म्हणाला, ग्रेट. आलीच मी म्हणत ती रूममधून बाहेर पडली आणि खाली आली. तिला तिकडून असं बोलता बोलता निघून यायचं काही काम नव्हतं, पण अर्जुन समोर दिसला की बटरफ्लाय इन स्टमक वाली फिलिंग यायची तिला. ओठावर बांध ठेवला तरी डोळे बोलतातच ना, आणि तेच तिला नको होतं. तिने आज पहिल्यांदा त्याला टाळलं होतं. द्विधा मनस्थितीत अडकली होती ती. काय करू मी म्हणत तिने डोळे मिटले आणि इकडे अर्जुनला तिच्या वागण्याचं जरा वेगळं वाटलं. त्याने दुर्लक्ष केलं. आठवडा असाच निघून गेला. अबोली नियमित तालीमला जाऊ लागली. पुन्हा घरी येऊन त्याचा रियाज. अख्खा दिवस तिचा असाच निघून जायचा. खूप तनमन लावून मेहनत घेत होती ती. त्यामध्ये ती व्यस्त राहू लागली. अर्जुनचा इकडे फॅमिली बिझनेस जॉईन करायचा विचार चालू होता. शेवटी त्याने काकांची भेट घेतली. काकांनी लग्न नाही केलं, त्यामुळे त्यांच्यानंतर फक्त अर्जुनच्या खांद्यावर बिझनेसची धुरा जाणार होती. अर्जुनचे वडील मधुकरराव यांच्या जाण्यानंतर काकांनी फॅमिली बिझनेस अगदी नेटाने पुढे सांभाळला. काका म्हणाले, बरं झालं तू आपला बिझनेस सांभाळायचं ठरवलं. मी वहिनींना म्हणालोच होतो तसं, पण तू स्वतःहून आलाच, छान वाटलं. म्हणजेच आता मी भार हलका करायला मोकळा. अर्जुन म्हणाला, काका हो काय, आजपर्यंत तुम्हीच हे सगळं व्यवस्थित पाहिलं. नुसतंच पाहिलं नाही तर ते वाढवलं सुद्धा. आणि आता रिटायर व्हायचं म्हणताय. अरे मी कुठं जातोय. जेव्हा जेव्हा तुला गरज लागेल तेव्हा तुझा हा काका असणारच आहे तुझ्यासोबत. अर्जुनचे काकांनी ही जबाबदारी त्याच्यावर सोपवली.
अबोली तालीम करत होती. तिचं लक्षच लागत नव्हतं. एकच गोष्ट वारंवार तिला सांगावी लागत होती. ती शिकताना मध्ये मध्ये छोट्या छोट्या चुका करत होती. अखेर अबोली, लक्ष कुठे तुझं? गुरुजी ओरडत म्हणाले. हे बघ, एवढे दिवस छान शिकतेस ना, आणि आता अचानक काय झालं बरं तुला? इतक्या वेळा सांगितलं, पुन्हा पुन्हा विसरतेस तू. मी आधीच सांगितलं होतं तुला, मला हलगर्जीपणा चालणार नाही. जोपर्यंत तू मनाने स्थिर होऊ शकत नाही तोपर्यंत तुला जमणार नाही. तुझं पूर्ण मन केंद्रित कर इथे. आताच एक सांगून ठेवते, तू एक कला शिकतेस. कित्येक येथे शिकण्यासाठी आले आणि गेले, पण त्यातून मोजकी आज त्यांच्या कारकिर्दीत पुढे गेले आणि स्थिरावले. समजलं? अबोली म्हणाली, सॉरी गुरुजी, असं परत होणार नाही. गुरुजी म्हणाले, ठीक आहे, पुन्हा सराव कर. तिचं मन थारेवर नव्हतं. कसं मन एका गोष्टीवर केंद्रित होणार? अर्जुनचाच विचार चालू होता एकीकडे. तिला स्वतःवरच राग येत होता. जिथे लक्ष द्यायचं तिथे लक्ष लागत नाही आणि नको तिथे शा. पुन्हा तिने फोकस केला. ती हळूहळू अर्जुनमध्ये गुंतत चालली होती. जेव्हा कधी तो दिसला जवळ असला की ती कॉन्शियस व्हायची. पहिल्यांदा असं कोणासाठी फील करत होती ती. आता त्यापासून दूर व्हायचा प्रयत्नसुद्धा करत होती. पण आता मनाला थांब सांगितलं तर ते थांबतं का? ते तर अजूनच वेगाने उडतं. एक दिवशी रात्रीच्या वेळी जेवण आटोपल्यानंतर सवयीप्रमाणे अबोली टेरेसवर गेली. काही वेळ ती तशीच चंद्र बघत उभी होती. या चंद्राला आपण मनातल्या काय शेअर करतो ना. तिच्या मनात आलं, आपल्याला आपलं पॅशन गवसलं. जे काही करते ते आईला कळलं तर तिला किती आनंद वाटेल, किती कौतुक वाटेल तिला. माझं ती विचार करत होती ना. न जाणे किती वेळ गेला. तिला कसलीच खबर नव्हती. तिला आज आतून खूप वाटत होतं की जावं आणि आईबाबांना भेटावं. पण तिने ती इच्छा मनात जन्माला येताच मारून टाकली. अचानक तिची विचार मालिका तुटली. ती अर्जुनच्या आवाजाने, मला वाटलंच तू इथे असशील. अर्जुन मागून येत बोलला. ती शांतच होती. तिने काही प्रतिसाद दिला नाही. तो तिला पाहत होता आणि ती चंद्राला. अर्जुन म्हणाला, अबोली काय झालंय? अबोली म्हणाली, काही नाही. अर्जुन म्हणाला, आर यू शुअर? अबोली म्हणाली, तिने त्याच्याकडे पाहिलं पण नाही. त्याला राहून राहून वाटत होतं की अबोली त्याला इग्नोर करते. पण का? ती अर्जुनपासून जाणून बुजून लांब राहायचा प्रयत्न करत होती. आज अर्जुनच्या मित्राने रात्री पार्टी अरेंज केली होती. पार्टी वगैरे मला काही जमणार नाही म्हणून तिने अर्जुनला नको म्हणून सांगितलं होतं. पण काही होत नाही आणि मी आहे सोबत म्हणत अर्जुनने तिचं एक ऐकलं नाही. तिला सोबत नेलंच. ते दोघे तिकडे गेले. तिने छानशी मरून कलरची शॉर्टिश साडी नेसली होती. सिम्पलच लुक केला होता, पण त्यातही चार चौघात उठून दिसत होती. तिला तसं पण मेकअपची जास्त आवड नव्हती. हाय अर्जुन म्हणत समोरची व्यक्ती त्याच्या जवळ आली. अर्जुनने हात मिळवला. त्याने अबोलीकडे हात मिळवण्यासाठी पुढे गेला. तिने हात मिळवला. तो व्यक्ती म्हणाला, मग काय पार्टी पर्सन? नाही म्हटलं तर शोभा येणार आहे का आमच्या पार्टीला? म्हणून तर आलो, अर्जुन हसतच म्हणाला. दोघांच्या गप्पा चालू होत्या. अबोलीला त्याच्या गप्पांमध्ये काळीचाही इंटरेस्ट नव्हता. तो अर्जुनला त्याच्याबरोबर घेऊन गेला. अबोलीला आधीच अस्वस्थ झाली होती. त्यात हे सगळं तिच्यासाठी नवीन होतं. ती बघत होती अर्जुन त्याच्या मित्राच्या ग्रुपमध्ये बोलण्यात गुंतला होता. एकीकडे बार काउंटरवर काही मुलं मुली ड्रिंक्स घेण्यात मग्न झाले होते. त्यांच्याकडे बघत बडे बाप के बेटे काय असतात याची तिला प्रचिती आली. दुसरीकडे सॉफ्ट म्युझिकवर कपल डान्स चालू होता. पार्टीमध्ये रंगत चढली होती. सगळे पार्टी एन्जॉय करत होते. अर्जुनने मला का आणलंय इथे? ती मनातल्या मनात म्हणू लागली. तिला एकटीला बोर होत होतं. अबोली शांतच एका बाजूला उभी होती. तेवढ्यात तिच्यावर एकाची नजर पडली. तिला एक मुलगा
तिच्या दिशेने येताना दिसला. तिने नजर वळवली. तो आला. हाय, मी ऋषिकेश. हाय हसत तिने त्याला ग्रीट केलं. ऋषिकेश म्हणाला, विल यू डान्स विथ मी? अबोली म्हणाली, सॉरी आय कांट. तिचं वाक्य पूर्ण व्हायच्या आत, यू लाईक डान्स डोंट यू? मागून एक मुलगी तिच्या जवळ येत म्हणाली, अरे मी माझी ओळख करून द्यायची विसरून गेली. मी अर्जुनची बेस्ट फ्रेंड स्नेहल. तिला अर्जुनवर राग येत होता. आधीच बडेबडेच आणले मला इथे आणि माहीत असूनही मला एकटीला असं टाकून तिकडे निघून गेलाय. मनात नसताना सुद्धा ती त्याच्यासोबत डान्स फ्लोअरच्या दिशेने गेली. व्हॉट आर यू डुईंग हिअर? गो देअर सी. अबोली तिकडे ऋषिकेश सोबत डान्स करते. तुला माहीत आहे ना तो कसा आहे ते? प्रणित अबोलीच्या दिशेने इशारा करत अर्जुनला म्हणाला. अर्जुन ड्रिंक्सवर ड्रिंक रिचवत होता. त्याला थांबवत प्रणित म्हणाला, बस चढली तुला मित्रा. आय नो तू त्या फेजमध्ये नाही, पण तरी तुला सांगतोय, अबोली खरंच चांगली मुलगी आहे. अर्जुन म्हणाला, तुला काय म्हणायचंय नक्की? प्रणित म्हणाला, तुम्ही दोघे खरंच एकमेकांसोबत छान दिसता. यू नो व्हॉट आय मीन? आणि ते कशावरून? अर्जुन एक भुवई ताणून विचारतो. प्रणित म्हणाला, शी इज नॉट लाईक अदर गर्ल्स. आणि विषय राहिला सौम्याचा, तर ती तुझा लायकच नव्हती आणि हे तुला मी आधीही सांगितलं होतं. अर्जुन म्हणाला, तुला खूप माहिती दिसते रे अबोलीबद्दल. तू माणसं ओळखायला चुकतोयस, मी नाही. प्रणित ठामपणे म्हणाला. त्याने तिच्याकडे नजर टाकली. त्याच्यासोबत डान्स करताना ती अस्वस्थ होत होती. त्याने ते नोटीस केलं. ते पाहून त्याच्या डोक्यात एक सनक गेली. तो उठला आणि डान्स फ्लोअरच्या दिशेने निघाला. भेटूया पुढील भागात. हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.